नमस्कार मित्रांनो, मी कुशाल शिर्के स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आम्ही चाललो आता हरिश्चंद्र गडावरती। इकडे बघू शकता सगळे जमलेत पोरं। इकडे नारळ फोडतायत ज्योतिबा दादा। दादा फोड। चला निघायचं आणि माझ्यासोबत आहे इकडे ज्योतिबा दादा, इकडे अथर्व, पत्या, तुषार आणि देवा। लास्ट टाइम होती मंडळी तीच आहे, ह्याच्यामध्ये आता ज्योतिबा दादा ॲड झाला आहे। आणि इकडे आपला महाराजचं स्मारक। चला जर्नी स्टार्ट करू आता। हा तू तुझ्या चालू नको, लायसन्स नाही तुझ्याकडे बाबा। लास्ट टाइम कोणत्या रोडनी गेला करू इकडून आपला आमचा आनंद रोड आहे। किती किलोमीटर? 2 किलोमीटर। 100 एवढं नसेल 100 आहे तिथून 150 हां चल। 100 आणि 150 350 चल। किलोमीटर आहे इथून 100 आहे म्हणून इथून आम्ही 100 ने 150 350 चला। 350 हा मग कॅनन बेस्ट वाटतं निकॉनपेक्षा। सोनीचे खतरनाक आहेत। लुमिक्स घ्यायचं, लुमिक्स पण भारी आहेत। लुमिक्स माग भेटतात। जा कसं वाटतंय माळशेज घाटामध्ये? एक नंबर बाबा, एक नंबर व्ह्यू आहे इथला। लय भारी वाटते इथे येऊन। पहिल्यांदा आलो माळशेज घाटात, एक नंबर। मी दुसऱ्यांदा ते येऊन गेला ना, रात्रीच येऊन गेला एकदा। पण रात्री काय नव्हतं ना तुषार? फोटो नसेल काढले तू? रात्री ना भावा, सकाळी आलो होतो। एक नंबर व्हिडिओ फोटो काढायला। आता डायरेक्ट भेटू हरिश्चंद्रगडावर चढायचे होते। अरे चहा फक्त पिऊन बघ, बिस्किट मस्त नाही लागणार। चहा फक्त मस्त लागतंय, तर चहा पिऊन बघ। कोकळा सगळा बोल मस्त आहे चहा पण। ज्योतिबा कसा आहे चहा? काय रे दादा, चहा कसा आहे? चहा भारी एकदम। व्हिडिओ काढ तुझ्याकडे काय खायला पाहिजे का अजून? धरणासारखं आहे रे इथं, धरणच आहे हा एक प्रकार। हा पाणी सप्लायचं धरण। त्या साईडला कंपन्या पण आहेत। मोठा आहे
गाडी मोठ्या गाडीला अलाउड नसेल इकडे. लय भारी वाटतं रे. मित्रांनो फायनली पायथ्याशी पोचलोय. आता चढायला सुरुवात करतोय. कडेवरती जवळजवळ बोलतात 2.5-3 तास लागतात. याच्या पाठी डोंगर आहे, त्या डोंगरावर आहे. इकडून चालत चालत जायचं आता. या डोंगराच्या पाठी एकदम हा डोंगरावरतीच. तुझ्या एवढं आहे माहिती आहे का? मी लयच मोठे बा. येणार ना नेक्स्ट मंथला. हरिहरला जायचं का? जाऊ नेक्स्ट मंथला. एकदम स्ट्रेट 80 डिग्री. काय काम करते तुझी? चल मशी. त्याला 7च्या आतमध्ये घरी जायचंय बाबा. हा बोलला तो 7च्या आतमध्ये घरी जायचंय. मजा आता तुला आता भीती वाटत असेल जायचं. आम्ही ज्योतिबाला आणतो ट्रिपल शीट कसं तरी. तो पोलीस वाल्याला परत 200 देऊ आम्ही. हा माझा पगड लायसन मोठा. अरे ते तो रस्ता इथून येत होता माहिती आहे का? आपण लॉंगकटने आलोय. बघू ना बघू महादेवाचं मंदिर बघायचं बघू आणि कोकण काय. येताना तुम्हाला हे झालं भारी. हा येते वेळ चांगला वाटलं तर. तलावापासून येताना कसलं भारी व्ह्यू. हा एक नंबर होता ना ज्योतिबाचा. बाजूलाच पाणी पाणी सगळा. समोर डोंगर. चढण म्हणजे खतरनाक. येटान आणलंय. येटान घेऊन आलोय. सावकाश. पडलं तर इकडे मोडणार सगळे दगडच. लगेच. मित्रांनो ह्यो बसला तिथेच गॉगल विसरून आला. तुषार कसा वाटेल गॉगल विसरला? परत आणतायत मित्र. कोण येत आहेत आपल्या गँग नाही ती दुसऱ्यांची. हा मग त्यांनी ठेवला खिशात तर देतील भावा ते. नाही दिला तर देतील. मी आहे ना. तू काय करणार आहेस असून? काय रे अथर्व गॉगल विसरला भाव तिथंच. कोणाचा? कोणता गोळा? अंगात आपल्या अंगात वापा निघते का? काय धूर येते. डेंजर शॉट आहे. हे कुणाच कर कर परत धूर धूर. आता बोलते हुक्का पिण्याला. भावा सगळी इडणी. कसं वाटतं गॉगल विसरला तर? कोणता गोळा? कोण आणतोय? कोण आणतोय? ते बोलले का? हे घे आला होता तिथं ठेवून आणला म्हणून राहिला असता तिथंच. मी असं विसरत ना भावा काय. तिथं विसरला होता चक्क विसरला होता. आज ठेवून आलो मला विसरला नाही तो ठेवून आला माहितीये का? थोडे जीवात जीवाला. चला चला. दादा किती तास अजून? 1.5 तास. सावकाश पाय सरत येशील खाली. एवढं सरी सह्याद्री. मोबाईल चालू कर आणि ब्लॉग शूट कर बाबा. मी आज चालूच आहे. चालू त्याचा. माझ्या मोबाईल मध्ये रे तुझा तू टाकशील व्हिडिओ. 2-2 हातानं कसा करू मी? एकच कर ना याच्याने. तुषार कर ना त्याचा. बघू शकता मित्रांनो थोडं चढलंय अजून. खूप म्हणजे खूपच चढायचं बाकी आहे. पासवर्ड काय? हे चढतंय वरती. येते आले का दोघं जण? नाही.
खाली बघू शकता. वरती काय लिहिलंय? 4K लिहिलंय काय HD लिहिलंय? 4K कर. आणि त्याच्या बाजूला काय आहे? 25 आहे. काय ते का काय? 60 आहे, 60 FPS आहे. चढायचं वरती अजून. पाऊस असतो तर लय मजा आली असते ना अजून. हां, हे पण इकडे ढग खाली उतरत डोंगरावरती. हे खाली येतात दोघं. हां, पहिले काय हेच नव्हतं, ते चढायचे. आता पण असंच चढायला घाबरतोय. धरून सुद्धा भीती वाटते अशी. पहिले कसे चालले असतील मग. आणि आता तर पाऊस पडून जेव्हा झिजला असेल हे दगड, पहिले तर जास्तच हे असतील. पावसात कसे चढले असतील ते लोक. हे बघ खाली, वरती पण ढग उतरले तर सगळे खाली. पायामध्ये ताकदच नाही राहिली. आता जेवढं आलो तेवढंच अजून चढायचं आपल्याला वरती. उतरते एवढी काय नाही. आता कुठून जायला जागाच नाही वरती रे. वरती जायला इथं जाऊन बघितलं असता काय वरती. हां, इथून भेटेल ना आपल्याला जायला. इथून पण येईल ना जाता. इथून पण चढतो ना. छोटीशीच आहे रे मित्रांनो. हे वरतून सीन बघा. पुन्हा इकडे सगळे ढग खाली येतात. तर इथूनच जातो खाली परत. वाट बघायला पाहिजे इथून आहे का आता. हा इथून. बघा पूर्ण इकडे पण धुकंच आलंय आता. हे बघा ढगच खाली उतरत. हे बघा इकडे पण बघा हे पूर्ण जातात ढग. स्टॉप घेऊन परत चालायला सुरुवात. कोणता रे? सिंहगड. मित्रांनो इथं निसर्गाचा करिश्मा आहे. म्हणजे आता हे बघा तुम्हीच बघा. हे बघा वरतून पाणी ह्या याच्यामध्ये येत आहे डबक्यामध्ये, पण बाहेर नाही जात. हा केवढा खोल असेल ना, तर तिकडून खालून कुठून तरी त्याला फुटला असेल, म्हणजे भुयारासारखा तिकडून जात असेल पूर्ण. हे बघा ह्याच्यामध्ये पाणी येते पण कुठूनच बाहेर पडत नाही अजून. हे बघा काठी दाखवतो, इथे काठी आहे. त्या काठीने दाखवतो तुम्हाला. ही एवढी मोठी काठी आहे. हे बघा एवढी मोठी काठी आहे. हे पूर्ण टाकतोय आतमध्ये.
तरी पण आतमध्ये जात नाही अजून, खूप म्हणजे खूपच खोल आहे, त्याचा अंदाज लावू शकता. हा पाण्यानेच अंदाज लावू शकता तुम्ही, म्हणजे पाणी बाहेर जात नाही त्याच्यानेच अंदाज लावू शकता, म्हणजे हा किती कुठून बाहेर पडला असेल आणि किती खोल असेल तो. बघा पूर्ण पाणी याच्यामध्ये पडतं आहे, पण अजून बाहेरच नाही जात त्यातलं. ते बहुतेक कुठे भुयार मार्गच असेल त्याला, त्या भुयारातूनच बाहेर पडत असेल पाणी. मित्रांनो फायनली पोचलो आम्ही वरती. इकडे बघू शकता, इकडे पाठी सगळं मंदिर आहे इथे, आणि तिकडे वरती कोकण कडा. हे नाईटला लय मजा आलीस ना इथं. इकडे बघा डोंगर वगैरे सगळं धुका खाली उतरलाय. हे नाईटला लय मजा आली असते रे इथे. हे स्टेला मजा आली असते. राहा ना तसे उद्या आपली नाईटच आहे. आम्ही पण राहील, माझं राहतोय तर मी पण राहील, काय विषय नाही. मित्रांनो इथे मंदिर बघू शकता, व्ह्यू पूर्ण कसं आहे एकदम. पूर्ण एकदम भारी व्ह्यू आहे. इकडे वरती धबधबा आहे आणि वरती तिकडे पुढे एकदम कोकण कडा आहे. इथून जवळ अर्धा तास लागेल कोकण कड्याला. हा दिसलं मला तिथं भिजून नाही बोलला. चला मग जाऊ आपण. चल चाललो होतो मंदिरामध्ये. इकडून वाजता रस्ता आहे रे इथून जायला. ए कुठून रस्ता कुठून आहे खाली जायला? इकडून का तिकडून आहे रस्ता? अच्छा इकडून इकडून या साईडने या. चला आता भेटूया एक मंदिरामध्ये. इथनच चढतो. राजेश घेऊन पुढे जा. तुम्ही वरती चढलाय. वरती बघू शकता तुम्ही, वरतून पूर्ण सीन. चढताय वरती सगळे. इकडे खाली इकडून मंदिर आहे, इकडे समोर मंदिर, इकडे खाली. मित्रांनो इथून कोकण कडा जवळजवळ 1200 किलोमीटर 1200 मीटर आहे. आमच्या स्पीडने गेलो तर असा 10-15 मिनिटाचा रस्ता असेल, अर्ध्या तासाचा. मला पाऊण तास लागेल तिथे. तू बघ, तू घसरशील आतमध्ये. काय घालती पकड. चल ना. कोण थांबला? तुषार हाड पण भेटणार नाही भाऊ तुझी इथं पडला असतं. कोणते घेतले तू शूज एवढे? माझे एकदा पण नाही दुसरं टाकले बाबा. तर बघू शकता पूर्ण ढगच आता इथे खाली उतरले. समोर डोळ्याच्या इथेच येतात सगळे. पूर्ण धोका धोका बघा. जवळच म्हणजे अजून टाइम लागेल ना थोडा. हातात किती वेळ घेणार?
अजून 15-20 मिनिटं लागतील इथून. काय रे फिरत आता का 2 दिवस. नंतर फायनली आता पोचलो कोकण कड्यावरती. समोर बघू शकता तुम्ही, हे बघा समोर कोकण कडा दिसतोय. ढगच तर आहेत, ढग उतरलेत खाली सगळे. बघू शकता पूर्ण सगळे ढग इकडे खाली उतरलेत. हो ना, पूर्ण ढग खाली आहेत. हे बघा पूर्ण कोकण कडा. हे बघा पूर्ण ढग, म्हणजे ढग असं वाटतं समुद्रात चालय. पूर्ण ढगच खाली उतरलेत, काहीच नाही दिसणार, पूर्ण ढगच खाली उतरलेत. हे काय म्हणजे काहीच दिसत नाही मित्रांनो. बघू शकता इकडून सगळे ढग खाली उतरले. काही दिवस असं वाटतं ढगात आलोय आपण. मित्रांनो पुढची वाट पण दिसत नाही, असं पूर्ण धुका झालंय. जायचं आलो कुठून जायचं कुठे ते समजत नाही आता. ते कुठून वाट आहे रे आता. इकडे वरतून का इथून खालून आहे, इथून का पूर्ण धुका झालंय, काहीच दिसत नाही इथं. पूर्ण मित्रांनो आला आता मंदिरात जावं. बघा इकडे पाठी मंदिर, इकडे एक टाकी आहे. ही टाकी किती खोल असेल रे. इथे एक महादेवाची पिंड होती का रे वाटतं, आय थिंक. हे बघ तुटले ती आता. ही टाकी आहे. टाकी खोल किती असेल. ही इकडे टाकी आहे, खूप टाकी आहे तिकडे पाण्याच्या. हे बघा इकडे काय टाकी, ही छोटीच आहे, मातीने भरले आहेत, पूर्ण भरले असेल. हे गणपतीचं मंदिर. इकडे खाली महादेवाचं मंदिर आहे. इकडे काहीच नाही. पाण्याची टाकी इकडे. हे बघा इथे गुफा आहे, जाऊन बघतो गुफेमध्ये. बघा हे बघा आतमध्ये आहे चूल वगैरे. हे बघा पूर्ण गुफा आहे, इथपर्यंत आहे. इकडे पालं वगैरे आहेत खूप. ही गुफा इकडे एक गुफा आहे. तर इथे महादेवाची पहिली पिंड होती, त्यामुळे आता ती विलुप्त झाली. इथे महादेवाची पिंड होती पहिले. असं तुझा एक मित्र आला आता. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. काय झालं, कोण पडला असता का खाली. कोण पडला असता का खाली. इकडे गणपतीचं मंदिर आहे, इथे महादेवाची शिवलिंग होतं. इथे टाकी आणि इकडे खाली मंदिर आहे. हे बघा इकडे पाण्याची टाकी आहे आणि हे बघा सगळे शिवलिंग इकडे आहेत साईडने. इकडे हे बघा हे शिवलिंग आहे सगळं.
चप्पल ठेवतो इथे. ही टाकी इकडे सगळं. हे बघा, हे मासे वगैरे आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे. आणि ते महादेवाची पिंजे सगळं शिवलिंग वगैरे होतं इकडे. हे बघा, देवाचेच होते काहीतरी, पण आता ते विलुप्त झालेत सगळे. हे बघा, याच्यातून पाणी येतं इकडून. हां, आणि हे सगळं मोजले नाही मी, थांब मोजतो. हे बघा, हे इकडे मूर्ती एक देवांची मूर्ती. इथे महादेवाची पिंड एक आहे इथे. आणि हा इकडे टाकी आहे, इथून पाणी सगळं टाकीमध्ये. हे बघा, खूप छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, खूप म्हणजे खूपच आहेत, खूप प्रमाणात आहेत. टाकी पण खूप खोल असेल आता. अजून टाकी अजून कोणी उतरून बघितलं तर नसेल आतमध्ये काय आहे ते. चला जाऊ आता मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाऊया. हे मंदिर इकडे. हे बघा, इकडे एक पाण्याची टाकी आहे खाली. ठेव नाही ते काय विषय आहे. हां ठेव ना, बॅग पण ठेवतो इथंच मी. तर चाललो आता मंदिरामध्ये. बॅग इथे ठेवतो. हां मी इथंच ठेवले, चल काय विषय नाही. इकडे पण मंदिर आहे आतमध्ये सगळ्यांचं. हे इकडे आहे थोडं. पाठी मंदिर आहे इकडे. चल चला करू एंट्री आता मंदिरामध्ये. मंदिरामध्ये खूप म्हणजे आता खूपच आहेत, गर्दी लागली दोन्ही पण. मित्रांनो रविवाराचं नाही करते मंदिरात. बघा आता कोण आतमध्ये काही नाही रे. पहिल्या मूर्ती असतील पण त्या गायब झाल्या असतील. बघा इकडे पण मंदिर आहे. मध्ये जाऊ शकतो आपण, देव जाऊन देतो. देवाच्या पाया पडून. देवाचं मंदिर आहे शंकराचे. इथे गणपतीचं मंदिर. हे बघा, ही पाण्याची टाकी आहे इकडे. आता आपण पाय सटकतील गेलो तर रे, पाय सटकतील गेलो तर पूर्ण भरले ती. तुला कशी बांधली असं रे एवढी खाली आतमध्ये. महादेवाची पिंड आहे परत. हे बघा काढू ना फोटो पण. पूर्ण कोरीव काम आहे सगळंच. पूर्ण म्हणजे पूर्णच कोरीव काम आहे. देवा तिकडे. काय दिसतोय
इथून पण सोहळा येतो. चला, आता जाऊया मंदिरामध्ये. चाललो, एंट्री करतो मंदिरामध्ये इकडून. ते महादेवाचं वानंदी. नंदी महाराज. कोरीव काम. एवढंच आहे, एवढंच आहे, एवढंच आहे गुफा. त्याच्यातनं पहिला काय इकडे हवन व्हायचा इथे, आणि बघा इकडे 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 पूर्ण देवाच्या मूर्त्याच आहेत सगळ्या. हे बघा आतमध्ये त्याला लॉक केले, बंद केले. इकडे काही दिसणार नाही. त्रिशूळ वगैरे सगळं पडलं आतमध्ये. हे बघा, ही टाकी इकडे आले, तिकडून जी टाकी आले ते इकडे झाले, त्या साईडून पहिली बघतो तिकडून. आणि हे बघा इकडे पण सगळं सामानच आहे मंदिराचं ठेवलेलं खाली. पूर्ण मंदिरच नक्षीकाम केलेलं आहे मंदिराचंच पूर्ण. हां हे बघा, पण मंदिर पण बघू शकता. मंदिर आहे पूर्ण. खाली बघून येऊ. कुठून जायचं? इथून पडला तर जाशील खाली. इथून येत. हे टाक उडी तुषार, टाक उडी, टाक डायरेक्ट. काय घाबरतो? या खाली. हा शाबास. चला आलो इथं, चाललो खाली आता इकडे. इथे खाली मंदिर आहे असं बोलतात. इथूनच आपल्या पूर्ण सृष्टीची सुरुवात झाली होती. जे 4 युग आहेत, 4 युगांची. इकडे इकडे पाणी खूप फुल, इकडे पाणी देऊ शकता. आणि इकडे मंदिर आतमध्ये महादेवाची पिंड.
हे सावकाश रे पडशील खाली. मित्रांनो बघू शकता इकडे पूर्ण पाणी. असं बोलतात ते 4 जे खांब तुटलेत ते तीन जे खांब तुटलेत ते 3 युगाचे होते आणि हा चौथा खांब तो आपला कलियुगाचा. जेव्हा हा चौथा खांब तुटेल तेव्हा कलियुग पण संपून जाईल असं संबोधलं जातं. बघा किती गड्यात मी पूर्ण पाण्यामध्येच मंदिर आहे हे बघा. आपल्या पूर्ण दुनियेची सुरुवातच इथून झाली. हे बघा इकडून पाण्यात उतरायचं हे बघा. पूर्ण आवाज घुमतो इथे. कोणाचा आवाज येत नाही जास्त. पाण्यात उतरू आता थोड्या वेळात. चल मित्रांनो चला उतरतो खाली आता. पाणी एकदम थंड थंड पूर्ण म्हणजे पूर्ण थंड पाणी आहे. बघू शकता पूर्ण एकदम गार म्हणजे बर्फ असतो एकदम थंड बर्फाचं पाणी असतो तसं पाणी झालं पूर्ण. हे बघू शकता. आणि हे एक तिथे एक आणि हा एक 3 खांब तुटले तिकडचे आणि हा चौथा खांब इकडे बाकी आहे. आता तो तुटला की दुनियेचा अंत होईल. पूर्ण कलियुगाचा अंत होईल असं संबोधलं जातं. हे बघू शकता. चला दर्शन घेऊ आता आपण. मित्रांनो झालं आता फिरून सगळं. आता चाललोय परतीच्या प्रवासाला घरी. फिरतेवेळी काय वाटलं नाही पण जाते आता खूप म्हणजे 2.5-3 तास तरी लागतीलच जायला. बघू आता किती वेळ लागतोय. हे बघा पूर्ण सिने परत एकदा. पाटी मंदिर. चला तर भेटू खाली उतरते वेळी. मित्रांनो फायनली उतरलोय खाली आता. शकता इकडून चढून वरती गेलो होतो. आता हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करूया. जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.